सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर आमचा काय स्वयंपाक चालू आहे चला तुम्हाला दाखवते. आज आहे आमच्याकडे सुवासनीचा कार्यक्रम, त्याचीच तयारी चालू आहे. आत्या इकडे कांदा चिरत आहेत भजीसाठी. भरपूर असे मोठे कांदे घेतलेत आणि उभा कांदा चिरून भजी करतो आम्ही. खूप छान तशी भजी होतात. भरपूर सारी रानातली कोथिंबीर आणलेली आहे ताजी. मस्त असे कोथिंबीरीचे भजी बनवायचे आहेत. आणि इकडे पुरणाला मी चरका देऊन ठेवला आहे. आता मी पुरण वाटणार आहे. खूप छान असं पुरण झालं आहे. हे घातलं आहे, सुंठ घातलेली आहे, इलायची बडीशेप घालून असं अजून गरम वाफ निघते बघा. पण गरम गरमच वाटायला सोपे जातात. आणि कुरडया पापड तळायचे आहेत. या माझ्या ना मला मावशीने हे करून दिलेले आहेत, कुरडया करून दिल्या आहेत. खूप छान होतात ह्या, पांढऱ्या शुभ्र एकदम होतात. आणि पापड मी विकत आणलेत कारण पापड काय मला बनवणं झालं नाही. तर आता मी ह्याच्यातच ह्या पातेल्यात हे करून घेणार आहे, पुरण वाटून घेणार आहे. आणि इकडे काय काय झाले बघा. तर येण्याची आमटी फोडणी घातली आहे. तर आत्ताच फोडणी घातली आहे. एक थोडे वेळाने बघा असं छान आमटीला तरी येणार आहे. वाटण करून खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे. खोबरं भाजून घेतलं, खोबरं लसूण कोथिंबीर मिक्सरला बारीक केलं आणि घरच्या इसराची भरपूर सारा असा कढीपत्ता घालून ही येळण्याची आमटी बनवली आहे. कोणाकोणाला येळण्याची आमटी आवडते कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझी तर खूप आवडीची आहे येळण्याची आमटी, म्हणून मी भरपूर बनवलेली आहे. आणि इकडे बनवलेली आहे मस्त अशी गव्हाची खीर. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, गूळ घातला. ह्याच्यात पण सगळं इलायची बडीशेप सुंटाशी कुटून टाकलेली आहे. छोटे छोटे असे हे केलेले आहेत, तुकडे असे खोबऱ्याचे केलेत आणि ते घातले. ओला खरं नारळ घातल्यावर खूप छान होती. पण मी आता काय नारळ आत्ता नाही आहे, नारळ नंतर फोडणार आहे आम्ही. पण म्हटलं मग आता घालावं लागणार आहे. तर मी काय केलं, घरचं जे खोबरं होतं ते असं बारीक बारीक तुकडे करून घातलेलं आहे. गूळ घातलाय भरपूर सारा. तयार झाली आपली खीर. आता पुरणपोळ्या करायच्या आहेत आणि तळण मग झाला स्वयंपाक. येतीलच थोड्या वेळात सगळ्या सुवासनी आणि मग तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे नंतर सगळेजणी आल्यानंतर. तर आता पटपट आम्ही तयारी करून घेतो. मी आता छान काय करते, त्याच्यामध्ये पुरण वाटते. कारण नंतर काय होतं, थंड झालं की पुरण वाटत नाही. पण मी काय करते, जेव्हा डाळ आपली हरभरा डाळ आपण शिजवून घेतो आणि जे आमटीचं पाणी काढतो म्हणजे येळवण काढतो, तेव्हाच मी काय करते, डाळ खूप अशी गरगटून घेते तांब्याने. कारण गूळ घातल्यानंतर डाळ बारीक होत नाही. मग मी त्याच्या आधीच काय करते, डाळ अशी भरपूर सारी तांब्याने गरगटायची आणि मग गूळ घालायचा. मग लगेचच पुरण वाटतं. मग कसं वाटलं मी केलेलं पुरण कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तुम्हाला ना सगळ्या मस्त सुवासनी आल्यानंतर सगळा छान आमचा गावाकडचा सुवासनीचा कार्यक्रम दाखवेल. तर मग भेटूया पुढच्या एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये.